तुकाराम महाराजांचा खूनच झाला होता किंवा तुकाराम महाराज वैकुंठाला गेलेच नाही तर त्यांचा खून झाला कसा किंवा संत तुकाराम हे महाराज नव्हतेच असे व्हिडिओ पाहताना कमेंट्स करणारी काही लोक असे की तुम्ही हा विषय आत्ताच का काढला, काय कारण तुम्ही आत्ताच हा विषय काढायचा आणि असल्या उन्हाळ्यात हे लोकांनी म्हणायचं आहे काय निश्चित म्हणजे ज्या बापाचा आपल्याला विसर पडलेला आहे, ज्या बापाच्या जीवावर आपण आमाप पैसा कमवतो त्या बापाचा विसर पडणं आपण किती अज्ञानी आहोत हे यातून सिद्ध होतं ना। बाप आपला कोण होता आणि त्याचं कौतुक करायचं दिवस कोणते हे जर माहीत नसतील, आपल्या बापाचं महत्त्व पटवून केव्हा द्यायचं हे जर माहीत नसेल तर कमेंट्स करणारा व्यक्ती किती शहाणा आहे आणि किती ज्ञानी आहे हे तुमच्या लक्षात येतं। काही नाही विचारलं बास करा की आता तुमचं कौतिक, हे कौतिक नाही हो, हे खरं आहे आणि जे खरं आहे ते बोलायची मला सवय आहे बरं का। एक जण म्हणतो तुम्ही एवढं सांगायला निळोबाराय संत निळोबारायांपेक्षा महान व्यक्ती आहे का? नाही नाही, माझं उत्तर त्याला असं आहे, आपण महान आहात संत तुकोबाराय आणि संत निळोबाराय यांच्यापेक्षा आपण महान आहात, कारण त्यांनी जे ब्रह्मज्ञान दिलं या ब्रह्मज्ञानावरती आपण पूर्वी जसे कर्मठ लोक होते त्या कर्मठ लोक फक्त शाब्द पंडित होते तसे आपण त्या अभंगावरती ब्रह्मज्ञानावरती शाब्द पंडित्य करीत आहात आणि मी त्या अक्षरामध्ये असणारं ब्रह्म, त्या अक्षरामध्ये असणारं सत्व तत्व ब्रह्म हे लक्षणार्थासह समजून सांगणारी साधी बोळी व्यक्ती आपण फार मोठे आहात, मी किरकोळ व्यक्ती, आलं का लक्षात? पण सत्य बोलायची मला सवय आहे, मी महान नाही आणि स्वतः तोंडाने माझ्या जगद्गुरु संत तुकोबारायांनी म्हटलं बरं का, महाराज म्हणायला मला म्हणजे लाज वाटते आताच्या सध्याच्या महाराजांकडे, कारण महाराजांचा एक बी गुण त्यांच्यामध्ये नव्हता ना। सध्याच्या महाराजांचा म्हणतो, ते महाराज होते असं म्हणायचं असेल तर आत्ताचे हे महाराज नाहीत। माझा मुद्दा काय लक्षात ठेवा, माझा मुद्दा लक्षात ठेवा, संत तुकाराम महाराज होते असं जर तुम्हाला म्हणायचं असेल तर आत्ता जे काही बरं का शब्द फार महत्वाचा, सगळेच नाही, असे मी मागेही बोलून गेलो, हजारो कीर्तनकार आहेत की ज्यांना आपलं आयुष्य जगद्गुरु संत तुकाराम महाराजांसारखं व्यतीत केलेलं आहे, आलं का लक्षात? बरं असेल या बरं का लोकांनी सप्रेस केली, दाबून टाकले, आवाज गप्प केला, आलं का लक्षात? परंतु गप्प झालेला आवाज येते का लक्षात? गप्प होणे काय 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 म्हणते, आदल्या दिवशी धुळवड होती, धुळवड असा शब्द आहे आणि त्या रात्री कर्मठांना, आता बरेच जण म्हणतात कर्मठ ब्राह्मण बरं का, हे जर तुम्ही समजत असाल, ब्राह्मणी जात समजत असाल तर माझा नव्हे इथे अर्थ सांगणाऱ्या व्यक्तीचा गैरसमज आहे। ज्यांना माहित होतं की देव एकच आहे ते स्वतः म्हणत होते,
एक धरिला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. आलं का लक्षात? आणि भक्तीच्या जोरावर आम्ही पूर्ण जग सर्वाभूती पाहे या तत्वाची माणसं आहे. आम्ही एक वासुदेव, तत्व एकच. ब्राह्मण जात नाही, ब्राह्मण ही जात नाहीये. लक्षात ठेवा, हे 4 गुण आहेत, अतिशय महत्वाचे गुण आहेत, आणि ते प्रत्येक व्यक्ती जवळ असतातच. तिथे का लक्षात ठेवा. मी ब्राह्मण गुणाबद्दल बोलतोय, जातीबद्दल नाही बोलत. क्षत्रिय, आम्ही क्षत्रिय आहोत. प्रत्येक जण क्षत्रिय आहे, प्रत्येक जण ब्राह्मण आहे, प्रत्येक जण वैश्य आहे, आणि प्रत्येक जण क्षुद्र आहे. आणि हे जन्माला आलेल्या मनुष्याच्या अंगी वसलेले गुण आहेत, ही जात नाही. जाती तुम्ही आम्ही पाहिल्या, ध्यानात ठेवा. आपल्या कर्तृत्वावरून जाती तुम्ही आम्ही पाहिल्या, परंतु ह्या जाती नाहीत. तुम्ही मराठीचे शब्दकोश, सगळे ग्रंथ, ज्ञानी अवतार पुरुष जे होऊन गेले. दंतकथा नको आहे बरं का, लक्षात ठेवा. कारण स्वतः महाराज म्हणतात बरं का, नका दंतकथा येथे सांगो कोणी. अभंग सर्व पाहून घ्या तू. कोरडे ते मानी बोल कोण, अनुभवाशिवाय येथे कोणी बडबड करू नका. तो अनुभव अंगी येणं आवश्यक आहे. आणि तेच जगद्गुरु तुकोबाराय शेवटच्या अभंगामध्ये, शेवटच्या काळव्यामध्ये सांगतात, तुका म्हणे येते पाहिजे जातीचे येर गबाळाचे काय काम. तसं येर गबाळ आपलं लक्षण दाखवू नका बरं. बऱ्याच जणांनी प्रश्न असा केला की प्रत्येक जण म्हणतोय आम्ही संत तुकोबारायांचे वंशज आहोत, 7वे वंशज आहोत, 8वे वंशज आहोत, असा प्रत्येक जण म्हणतोय. आणि एका वक्त्याला प्रश्न पडलाय की डीएनए हा 8 पिढ्यापर्यंत जसाच्या तसा असतो बरं का. तर आताच्या पिढीमध्ये संत तुकोबारायांचा एखादा डीएनए दिसतोय का? अरे बावळटा, व्हॉट इज मीन्ट बाय डीएनए हे अगोदर समजून घ्या. डीएनए कशाला म्हणायचं हे समजून घ्या, आणि ते कुठं असतं हे बी समजून घ्या. डीऑक्झीरायबोन्यूक्लिक ऍसिड, आणि याच्यामध्ये ईच अँड इव्हरी जनरेशनला हा डीएनए काय करतो? ओनली ट्रान्सफॉर्म कॅरेक्टर. कॅरेक्टर म्हटलं, कॅरेक्टर गुण, नॉट अ डीएनए, बिकॉज so many process takes place on a DNA during fertilization. Remember this point. If you don't know, then don't talk or don't speak false statement. तुम्हाला अधिकार नाही तो. त्याच्यामध्ये रिप्लिकेशन आहे, सडन चेंज इन अ जीन आहे, सडन चेंज इन अ डीएनए आहे, डीएनए स्ट्रक्चर आहे, ट्रान्सफॉर्मेशन आहे, लॅक ऑफ रॉंग आहे. तुम्हाला काय माहित आहे? आणि तुम्ही चालला डीएनएचं की आंबिले हे आडनाव होतं, मग मोरे हे घराणं. संत तुकोबारायांचं वंशज कसं येऊ शकतं? आडनावात जर सर्व काही असतं, मी काय सांगितलं तुम्हाला, जाती पाती ह्या तुम्ही केलं. बरे झाले देवा, निघाले दिवाळे. तसंच बरे झाले देवा, मी कुणबी केलो. कुणबी, 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 सांगा बरं अर्थ बघू कुणबीचा. स्वतः कीर्तनकार, प्रवचनकार, कुणबीचा अर्थ माहित आहे? उगाच शब्द पंडित्य गाजवू नका. प्रत्येक मनुष्याकडे हे असणारे 4 गुण आहेत. या 4 गुणाबरोबर हे 4 गुणच फक्त विस्तृत पावलेले, त्याच्यावरती सगळे गुण अवलंबून आहेत. देवाच्या पाया पडता का नाही? अगदी मूर्ख माणूस असेल काय
तो सुद्धा देवाला नमस्कार करतो. त्याच्यामधला ब्राह्मण गुण जेव्हा जागृत होतो ना, तेव्हा आपोआप खरं जुळते. लक्षात ठेवा. आणि स्वतःचं रक्षण करण्यासाठी ज्या वेळेला शस्त्र, मग ते कुठल्याही प्रकारचं असेल, स्वतःचं रक्षण करण्यासाठी जेव्हा तो मनुष्य जागृत होतो, समोरच्यानी एक थोबाडीत लावली काहीही चुकी नसताना, तेव्हा तो दुसरं थोबाड फोड करत नाही. क्षत्रिय गुण जागृत होतो. त्याच्यावर बाजार करायला गेलाच असणार आहे. आता इतकं तुम्ही हे बोलताय म्हणल्यानंतर तुम्ही हे मुख्य जे अधिकारी आहेत घरामध्ये असतात त्यांच्या ऐकण्यात आहेच ना, त्यामुळे बाजाराचा चांगला अनुभव आहे. वांगी कशी किलो? 20 रुपये किलो. 18 रुपयांनी देता का? हा वैश्य गुण देण्यात आलं. 100 रुपये मीटर कापड काय राव, 80 रुपये लावा ना हो. वैश्य गुण तिथे जागृत होतोय प्रत्येकामध्ये आया. आणि प्रत्येक मनुष्य जेव्हा स्वतःची विष्ठा स्वतः धुतो ना पाण्याने, स्वतःच्या हाताने, त्यावेळेला त्याच्यामधला शुद्र गुण जागृत होतो. उगा तू शुद्र, तू मुसलमान, आम्ही हिंदू, उगा आव आणू नका. ध्यानात आलं का तुमच्या? ढोंग नको आहे, ढोंग अंगात ते रुजलं पाहिजे, पचलं पाहिजे, तर बोलताय त्याला किंमत आहे. खूनच झाला होता, हे मी काल सांगितलं, खूनच झाला होता. आणि सत्य बोलले माझी बाजू. आलं का लक्षात? बरं, आताच का काढलं तर माझ्या बापाचं महत्व मला माहित आहे, आणि ते केव्हा सांगायचं हे बी मला माहित आहे. तुम्हाला तुमच्या बापाचं महत्व माहित नाही, त्याच्यामुळे तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की तुम्ही आत्ताच हे का सांगताय. रामकृष्ण हरी, विठ्ठल केशव.